मित्रांनो नमस्कार. आपण बघणार आहोत नवीन विहीर बांधकामासाठी 4 लाख रुपयापर्यंत अनुदान शासन देत आहे. तर शासनाचे उद्देश काय, पात्रता काय आणि शासनाने तपशील काय हे आपण सर्व जाणणार आहोत. आणि आवश्यक कागदपत्रे काय, ऑनलाईन अर्ज कसा करावा हे सगळं संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर सविस्तर माहिती पाहण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर बोला की भाव या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आपल्यापुढं प्रत्येक शासकीय योजना, प्रत्येक कापूस दर, प्रत्येक सोयाबीन दर व प्रत्येक पिकांचे दर व तसेच सोने चांदी सर्वांचे भाव आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवणार. तर नवीन विहिरीसाठी बांधकामासाठी 4 लाख रुपयांपर्यंत अनुदान 2026 मध्ये सुद्धा देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि त्यांना अतिदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकार विविध कृषी अनुदान योजना राबवत असते. परंतु अनेकदा शेतकऱ्यांना या योजनेची माहिती नसल्याने सरकारी अनुदानाचा लाभ मिळत नाही. आज आपण अशाच एका महत्त्वाच्या योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंब योजना याबद्दल सुद्धा आपण जाणून घेणार आहोत, जे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नवीन विहीर बांधकामासाठी 4 लाख रुपयापर्यंत अनुदान दिले जाते. योजना उद्देश, आता योजनेचा उद्देश काय हे जाणून घेऊया. अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांना कायमस्वरूपी सिंचन सुविधा उपलब्ध करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे व आर्थिक सक्षमीकरण करणे व पाणीटंचाई असलेल्या भागात शेतकऱ्यांना विहीर, बोरवेल, पंप सेट, सोलर पंप यासाठी सरकारी अनुदान देणे. आता यासाठी पात्रता काय यावर आपण विशेष लक्ष टाकूया. तर मित्रांनो, यासाठी अर्ज अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील असावा. नावावर 7/8 उतारा असणे आवश्यक आहे. 0.40 एकर ते 6 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. बँक खाते आधार लिंक सी असणे गरजेचे आहे. कमी जमिनीसाठी संयुक्त अर्ज करू शकतात. गरीब शेतकऱ्यांसाठी BPL 6 हेक्टर मर्यादा नाही. गरीब शेतकऱ्यांसाठी BPL 6 हेक्टर मर्यादा नाही. एकदा लाभ घेतल्यास पुढील 5 वर्षांनीच लाभ पुन्हा अर्ज करू शकता. जुनी विहीर दुरुस्तीचे अनुदान फक्त 20 वर्षानंतर मिळेल. तर अनुदान तपशील काय हे बघून घेऊया. सुविधा, अनुदान रक्कम, नवीन विहीर बांधकाम. आता नवीन विहीर बांधकामासाठी 4 लाख रुपये, जुनी विहीर दुरुस्तीसाठी 1 लाख रुपये, प्लास्टिक अतिरीकरणसाठी 2 लाख रुपये किंवा 90% खर्च, एन्युअल बोरिंगसाठी 40,000 रुपये, वीज जोडणी शुल्क 20,000 रुपये किंवा प्रत्यक्ष कमी, पंप सेट 10 HP पर्यंत 40,000 किंवा 90% खर्च, सोलर पंपसाठी 50,000 रुपये किंवा 90% खर्च, ठिबक सिंचन 97,000, तर तुषार सिंचनसाठी 47,000, PVC HDPE पाईप 50,000 किंवा 100% खर्च, यंत्रसामग्रीसाठी 50,000 रुपये खर्च. आवश्यक, आता यासाठी डॉक्युमेंट काय लागतात मित्र आपण हे जाणून घेऊया. यासाठी लाभार्थ्याकडून आधार कार्ड, बँक पासबुक, जे आधार कार्डचे लिंक असावा, ओळखपत्र, फोटो, जमिनीचा नकाशा, संयुक्त करारपत्र, कमी जमीन असल्यास घोषणापत्र, इतर